वीर कोसळल्याने मोठी दुर्दैवी घटना, पती पत्नी मयत तर 1.5 वर्षाच्या बाळासह महिला जखमी। शिरपूर तालुक्यातील जोयदा येथे घडली दुर्दैवी घटना। शिरपूर तालुक्यातील जोयदा शिवारात लाल माती परिसरातील शेतात नव्यानेच बांधण्यात आलेली विहीर अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना 27 जून 2024 रोजी दुपारी 1 वाजच्या सुमारास समोर आली आहे। या दुर्घटनेत पती पत्नी जागीच मयत झाले तर सुदैवाने एक महिला व 1.5 वर्षाचा लहान मुलगा किरकोळ जखमी झाले आहेत। रेबा पांगव्या पावरा वय 60, मीनाबाई रेबा पावरा वय 55, राहणार जुनी सांगवी असे या दुर्घटनेत मयत झालेल्या दाम्पत्याचे नावे आहेत। तर संतुबाई भिकला पावरा वय 30 व तेजस इरण पावरा वय 1.5 वर्ष राहणार लाल माती हे जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे। घटनास्थळी पोलीस आणि महसूल विभाग व नागरिकांकडून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार जुनी सांगवी येथील रहिवासी रेबा पांगव्या पावरा यांनी लाल माती शिवारातील स्वतःच्या शेतात नव्यानेच विहीर बांधली होती। दरम्यान 27 जून रोजी ते पत्नीसह शेतात पेरणी करीत असताना दुपारी 1 वाजच्या सुमारास अचानक विहिरीतून मोठा आवाज आल्याने दोघांनी विहिरीकडे धाव घेतली। त्याचबरोबर शेतालगत असलेल्या भिकला डावर पावरा याच्यासह त्याची पत्नी संतुबाई भिकला पावरा हिने लहान बाळासह धाव घेतली। विहिरीजवळ जाताच विहिरीचा काही भाग अचानक पुन्हा ढासळला, त्यामुळे ते 4ही जण विहिरीत पडले तर भिकला पावरा हा विहिरीच्या मागे सरकल्याने थोडक्यात बचावला आहे। विहिरीत पडलेल्यांमध्ये रेबा पावरा व त्याची पत्नी मीनाबाई पावरा असे दोघे मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला तर संतुबाई भिकला पावरा व तेजस पावरा हे किरकोळ जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी आणि पोलिसांनी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले तर मृतदेह बाहेर काढण्यासाठी JCB मागण्यात आले असून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे।